नमस्ते. सुंदर दिवसाच्या खूप खूप सुंदर शुभेच्छा. मी हेमा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी याआधी हेमास व्हिडिओ अँड लाईफस्टाईल असं चॅनल चालू केलं होतं, पण ते चॅनल चालू केल्यानंतर आता ते मी बंद केलं आहे. तर ते मी का बंद केलं ते तुम्हाला सांगते. तर मी 125 व्हिडिओ बनवले होते आणि मला 109 सबस्क्रायबर मिळाले होते. नंतर मग माझे व्ह्यूज पण माझे खूप आले होते, पण अचानक माझे व्ह्यूजच यायचे बंद झाले आणि म्हणजे कोणापर्यंत चॅनल पोचतच नव्हतं. म्हणून मग चौकशी केली तर माझे चॅनल फ्रीज झालं असं कळालं. तर ते का फ्रीज झालं तर त्यात माझीच चुकी होती आणि ती चुकी तुम्हा सगळ्यांसोबत मला शेअर करायची आहे, कारण जर कोण नवीन चॅनल चालू करत असेल तर त्यांना त्याचा फायदा होईल म्हणून मी तुम्हाला सांगते. तर काय झालं, मी चॅनल चालू केलं आणि मी माझ्याच चॅनलवरून सगळ्यांना व्हॉट्सअपवरती माझ्या परिवाराला मित्रांना मैत्रिणींना परत सगळ्या नातेवाईकांना वगैरे व्हिडिओ पाठवले मी आणि त्याच्यामुळे ते माझ्याकडून व्हिडिओ त्यांना जात होते आणि त्यांच्याकडून मला ते सबस्क्रायबर मिळाले होते. चॅनलवाल्यांकडून पण मिळाले, पण त्या जास्त क्वांटिटी ही ती व्हॉट्सॲपवरून म्हणजे माझ्या फोनमधून मी व्हिडिओ व्हायरल केले ना, हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की माझं चॅनल हे फ्रीज झालं आणि मग लोकांपर्यंत ते पोचेना आणि मला व्ह्यूज पण येईनात, म्हणून मी ते बंद केलं. तर तुम्ही सुद्धा जर व्हिडिओ काढलात तर मी तर असं सांगेन की कोणाला सुद्धा सांगायचं नाही. आपण आपला व्हिडिओ बनवायचे आणि पाठवत राहायचे चॅनलवरती, काहीच कोणाला सांगायचं नाही, कारण यूट्यूबवाले चॅनलवालेच ते व्हिडिओ आपले दुसऱ्यापर्यंत पोचवतात आणि असे दुसऱ्यांपर्यंत पोचले जातात. म्हणजे हे मला ह्यातून कळालं, ते मी तुम्हाला सांगते आहे. तर तुम्ही सुद्धा असं म्हणजे कोणाला सांगू नका, न सांगताच तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवत राहा. जरी तुम्हाला व्ह्यूज आले नाही ना तरी आपण आपलं काम करतच राहायचं, कारण मी 125 व्हिडिओ आणि खूप छान छान व्हिडिओ बनवले होते, पण आता हे असं झाल्यामुळे ते मी बंद केले. तरी म्हणून मग मला आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आहे. पण मग आजपासून मी माझं हेमास लाईफस्टाईल हे नवीन चॅनल मी आता चालू करते आहे आणि त्याच्यावरचाच माझा पहिला व्हिडिओ आहे. तर का असं करते आहे तर तो बघा, 50शी नंतर काय होतं की आपली मुलं मोठी होतात आणि मग त्यांचं विश्व म्हणजे विश्व बाहेर असतं किंवा ते त्यांच्या विश्वात रममाण होतात आणि आपण आपली 50शी 60 नंतरची सगळेजण असेच म्हणजे जे जॉबला जातात किंवा ज्यांच्या घरी नातवंड आहेत ते त्यांच्यात वेळ घालवतात किंवा मोठं कुटुंब असेल तरी त्यांच्यात वेळ जातो. आपण फक्त काय काम, घरकाम आणि बस जेवण खाणं एवढ्यातच आपण रमून जातो. पण आपण आपल्या स्वतःसाठी, स्वतःची ओळख होण्यासाठी म्हणून असं आपण स्वतःसुद्धा काहीतरी केलं पाहिजे. असं मला हे 125 व्हिडिओ बनवल्यानंतर मला जाणवलं की अरे, यूट्यूबवरती तर आपल्याला घरी बसून फॅमिली मिळते, घरी बसून मित्रपरिवार मिळतोय, मग आपण पुन्हा चॅनल चालू करूया. कारण मला चैनच पडत नव्हती. आता 8 दिवस अगदी मला बेचैन व्हायला होत होतं की मी व्हिडिओ नाही बनवत, मी कोणाला पाठवत नाही. असं वाटत होतं की मी कोणाला तरी पाठवते, त्यांना सांगते, समजवते, असं म्हणजे मी परिवारामध्येच मी आहे असं मला वाटत होतं त्यावेळी. म्हणून मग मी आता हे माझं चॅनल हेमास लाईफस्टाईल असं मी आता म्हणजे हा माझा त्यातला पहिलाच व्हिडिओ आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या चॅनलवरती माझ्या रेसिपीज, माझी लाईफस्टाईल किंवा जर गावी वगैरे गेली तर तिकडचे व्हिडिओ किंवा सण समारंभ असे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला मी चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही माझे हे व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्यापर्यंत जेव्हा पोचतील तेव्हा नक्की पहा, मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून मात्र नक्की दाबा, म्हणजे कसं मी टाकलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर मला लाईक करा आणि कमेंट पण करा. माझं काय त्यात चुकलं असेल तर ते तुम्ही मला समजून सांगा किंवा तुम्ही मला मार्गदर्शन करा, मला आवडेल ते. आणि माझं ह्या चॅनल तुम्ही बघा, तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा. तर अशा प्रकारे मी माझं हे चॅनल आजपासून सुरू करणार आहे. तर तुम्ही मला त्याच्यासाठी प्रतिसाद द्या. आणि एक गोष्ट म्हणजे आता माझ्या घरी मी 50शी नंतर, आता मी तर 60लाच आली आहे हे समजा, पण जेव्हा जॉब करत होती ना तेव्हा त्यात रममाण व्हायला होतं, पण आजारपणामुळे मला जॉब सोडावा लागला. आता 13 वर्ष झाली. पण आता माझे मिस्टर पण घरी आहेत, पण त्यांना ऐकूच येत नाही. त्यामुळे काय होतं की माझ्या चॅनलचं कधी कधी एका हाताने मला होत नाही ना, दोन्ही हातांचं असेल तर मग ते करतात शूट, पण त्यांना ऐकू येत नाही. त्यामुळे काही व्हिडिओमध्ये थोडे माझे मिस्टेक होते. तर तसं काही झालं तर तुम्ही मला समजून घ्या आणि माझ्या ह्या चॅनलला सपोर्ट कराल अशी मी आशा बाळगते. धन्यवाद.